सिलोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। अचलपूर पशुवैद्यकीय दवाखान्याला अखेर कायमस्वरूपी डॉ. सुधाकर नागरे यांनी स्वीकारला पदभार। सहसंपादक प्रभाकर अडगळे, मालपूर भाग। नाही मग आता ते 30 तारखेला ट्रान्सफर झाली ना। हो एक मिनिट ओके नाही नाही हेच धावपळ पळापळ रोज जाई इकडे जाई तिकडे चला मी तिकडे आलो का करतो तुम्हाला फोन मी उद्या हा परवा नमस्कार। तुमचं मालपूर या श्रेणीमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी आज हजर झालात या गोष्टीचा आम्हाला खूपच आनंद झाला। मालपूरकर संपूर्ण पशुधन मालकांना। सर आपलं नाव सांगा। माझं नाव डॉक्टर सुधाकर गंगाधर नागरे, मी राहणार शिबलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। तर मी पशुवैद्यकीय दवाखाना राऊरी तांबेरे येथील राऊरी या तालुक्यातून जिल्हा अहमदनगर येथून आलेला आहे। ओके फाटा उड्डाण पूल व तामसवाडी भुयारी पुलाचं भूमिपूजन। 18 महिन्यांत काम पूर्ण करण्याचं आश्वासन प्रतिनिधी गोकुळ देवरे, धुळे। तुम हालो नका ना आता हो मी आहे ना। सर इकडे बघा नारळ ठेवताना गावांना डिवाइड करतो ठीक आहे। मला माहिती आहे आणि खासदार ते कंप्लीट करतात मी त्याच्यामुळे बनवणार आहे हे वेगळं डिवाइड होणार पण ते बुक आहे आणि मागे आणि या सेम सेम आहे का? जवळपास तिथून म्हणजे स्टार्ट होईल हा 2 किलोमीटरचा। खासदार साहेब तुमच्यासमोर विनंती करतो ना की आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते आहेत ज्या ठिकाणी रस्ते आहेत ना तेवढं त्यांना सोय व्यवस्थित काढून द्या ना शेतकऱ्यांना शेतात येण्यासाठी। हा जर रस्ता वरती गेला दोन साईडला पूर्ण 7.5 मीटर सर्व्हिस रोड आहे। नाही इथं नाही जिथून आपण स्टार्ट करतो ना तिथं गावाच्या कनेक्ट राहील ना 2 किलोमीटरला तिथपर्यंत का? हा मग काय सर्व्हिस रोड पूर्ण राहील। हा मग ठीक हा नाही मला असं वाटलं इथपर्यंत शॉर्ट मग काय 2 किलोमीटर सर्व्हिस रोड आहे। हा मग काय फक्त इथे 2 आहे। हा इथं 2 स्टँड राहतील मध्ये एक फक्त दोघं बाजूला तेच सांगतो वॉटर सप्लायचा रोड आहे साखरी आणि शेवई वॉटर सप्लायला सर्व्हिस रोड तर सांगताय हो आणि तेव्हा ते काय सांगतात मागच्या वेळेस आम्ही सांगितलं ना ठिकाणी उपस्थित झाला। खरं तर साधारणतः 11 वाजता आबांचा जेव्हा फोन आला खासदार साहेब या ठिकाणी तालुकाध्यक्ष मान्य पानोरसाहेब गांगुर्डे, साखरी शहराध्यक्ष सचिनदादा सुरोणे, हेलिकॉप्टर काकुस्ते आणि समस्त सर्व साखरी तालुक्यातील आणि शेवाळी परिसरातील गावातील
म्हणजे नागरिकांना खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ज्या वेळेस रस्ता तयार होत होता त्याच वेळेस या उड्डाणपुलाची तरतूद या ठेकेदारांनी करायला हवी होती. पण असं ही तरतूद न केल्यामुळे अनेक ऍक्सिडेंट या ठिकाणी झाले, अनेक लोकांना त्रास या ठिकाणी झाला. आणि तसं पाहायला गेलं दादा तर ह्या शेवाळी गावापासून तर कोंडाईपारीपर्यंत अनेक प्रश्न आहेत. आज आपण शेवाळी फाट्यावरचा प्रश्न आपण सोडतोय तो उड्डाणपुलाच्या माध्यमातून. पण कालदर गाव आहे, त्या कालदर गावासमोर गावात जाण्यासाठी ना कोणता बोर्ड लावलाय, नंतर गोटकी खडीकडे जायला रस्ता नाहीये, असे अनेक कवठ्याला नाहीये, असे अनेक ठिकाणी त्यांची सर्व्हिस रोड नाही. या ठिकाणी देखील आपल्याला काहीतरी पावलं उचलावं लागतील. आपण खूप सुंदर या ठिकाणाची गरज आपण भागवतोय. लोकांचे अनेक प्रश्न याच्यामुळे सुटणार आहेत, अनेक जीव वाचणार आहे. त्यामुळे आपण जो काही उड्डाणपूल मंजूर केला त्याबद्दल मी आपला सातू तालुक्याच्या वतीने आभार मानतो. आणि आता फुकटाचं मेहनत घेणारे फार लोक आहेत, बोर्ड पण लावले गेले. यांनाच करायचं होतं तर 2014 पासून तर आता 26 आहे, 12 वर्ष झाली. का झालं नाही? आणि मग आपला जो कर्तव्यदक्ष जो काही खासदार आहे, तुम्ही लोकांनी आता सगळ्यांच्याकडे टीव्ही असतात, तुम्ही बघताय, त्या खासदाराला त्याच्यातलं ज्ञान असलं पाहिजे. अर्धा तास इंग्रजीमध्ये बोलतो आणि हे दिल्लीमध्ये ज्याला जमतं त्यालाच जमतं. त्यांचा हात उंच करायला आणि पैसे कमवण्याकरता खुर्चीचा वापर करणारा हा माणूस नाहीये, एवढं मात्र नक्की सिद्ध झालं. थोडीफार चूक असेल, खासदार साहेबांना विनंती आहे की तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, आलं पाहिजे. 15 दिवसात 1 महिन्यात कोणी बोलवलं तरी आलं पाहिजे. ही पण माझी साहेब तुम्हाला एक विनंती व सूचना आहे. चांगलं काम केलं, 12 कोटी रुपये, 5 लाखाचं पत्र दिलं तरी त्याचं कमीत कमी 1 महिनाभर होतो. या शेवाळी गाव एक असं आमच्या तालुक्यातलं गाव आहे साहेब, त्याच्यामध्ये हे लोकांचा जे चांगलं असेल त्याच्यात पाठीशी राहतात. त्यांना पक्ष लागत नाही, माणूस लागत नाही, काहीच नाही. काम करणारा कोण माणूस आहे? पण ते वॉटर सप्लायचं काम होतं. सगळ्यात जास्त जिल्हा परिषदचे जे पैसे जर कुठं टाकले गेले असतील साहेब तर या शेवाळी गावामध्ये टाकले गेले. तुम्हाला 1 इंच सुद्धा हे गाव प्युअर ब्लॉक शिवाय दिसणार. पाण्याचा प्रश्न असतो. अमरधाम 1 नंबरचा मंडळ.